धोका देणारी माणसं ही नेहमी आपल्या जवळचीच असतात. एक कटू पण सत्य आहे. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही असे क्षण येतात जेव्हा सर्व काही अंधारमय लाटू लागते. मन निराशेने भरून जाते, आशा कमी होऊ लागते आणि पुढचा मार्गही दिसेनासा होतो. अशा वेळी माणूस स्वतःलाच विचारू लागतो की आयुष्य इतकं कठीण का आहे? का काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत? परंतु जीवनाचा हा स्वभावच आहे की त्यात प्रकाश आणि अंधार दोन्ही असतात. जसा दिवस आणि रात्र एकमेकांशिवाय पूर्ण होत नाहीत, तसेच आनंद आणि दुःखही जीवनाचा भाग असतात. म्हणूनच जेव्हा आयुष्य अंधाराने व्यापलेले वाटते, तेव्हा चांगले विचार म्हणजे त्या अंधारात मार्ग दाखवणारा दिवा ठरतात. विचारांचा प्रभाव मनावर इतका खोल असतो की योग्य विचार माणसाला पुन्हा उभे राहण्याची ताकद देतात. जीवनात बोलण्याची पद्धत आणि संयम हे खूप मोठे गुण मानले जातात. ज्या माणसाला कुठे काय बोलावे याची समज असते, जो बोलताना संयम ठेवतो, त्याला समाजात सहज मान सन्मान मिळतो. कारण शब्द हे माणसाचे खरे प्रतिबिंब असतात. परंतु जे लोक विचार न करता काहीही बोलतात, जे आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, त्यांची किंमत हळूहळू कमी होत जाते. म्हणूनच प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. कधीकधी शांत राहणे हेच सर्वात मोठे शहाणपण असते. कारण नको त्यावेळी बोललेले शब्द अनेकदा आपलीच प्रतिष्ठा कमी करून टाकतात. नात्यांच्या बाबतीतही जीवन आपल्याला अनेक अनुभव देत असते. काही लोक आपल्यासमोर खूप गोड बोलतात, पण 4 लोकांमध्ये मात्र आपल्या विरोधात उभे राहतात. अशा लोकांची ओळख करून घेणे हे देखील जीवनातील एक मोठे धडे असते. माणसाने अशा लोकांपासून सावध राहायला शिकले पाहिजे. कारण खरी माणसे ती असतात जी आपल्यासोबत एकट्यातही प्रामाणिक राहतात आणि गर्दीतही आपली साथ सोडत नाहीत. जीवनात परिस्थिती कशीही असो, 2 गोष्टी आपल्याजवळ असतील तर कोणीही आपल्याला हरवू शकत नाही. त्या म्हणजे सत्य आणि सातत्य. सत्य हा माणसाचा सर्वात मोठा आधार असतो आणि सातत्य त्याला पुढे जाण्याची ताकद देत असते. खोटेपणाने काही काळ यश मिळू शकते, पण ते कायम टिकत नाही. खोटारडी माणसे सतत आपला खरेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात, तर प्रामाणिक माणसे शांतपणे योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतात. जीवनात कोणतेही कार्य अडथळ्यांशिवाय पूर्ण होत नाही. प्रत्येक यशाच्या मागे संघर्षाची कथा असते. जे लोक शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतात, तेच शेवटी यशाचा आनंद अनुभवतात. प्रयत्न करणे कधीही सोडू नये, कारण प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाते. तुटलेली फुले जशी सुगंध देऊन जातात, तसेच काही क्षण आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावरही त्यांच्या आठवणी मनात कायम राहतात. नात्यांबद्दल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते की फक्त आपले म्हणणे पुरेसे नसते. आपल्याला ज्या माणसांना आपले म्हणायचे आहे, त्यांनाही मनापासून आपल्याशी जोडलेले वाटले पाहिजे. नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि आपुलकी असेल तरच ती टिकतात. चुकलेल्या वाटा देखील आपल्याला नवीन मार्ग शोधण्याची प्रेरणा देतात. कधीकधी चुकीचे निर्णयही योग्य अनुभव देऊन जातात. जीवनात स्वतःमध्ये आनंद शोधायला शिकणे खूप महत्त्वाचे असते. कारण इतर लोक कायम आपल्याला आनंद देऊ शकतील असे नसते. जर आपण स्वतःमध्ये खुश राहायला शिकलो, तर कोणतीही परिस्थिती आपल्याला खचवू शकत नाही. जीवनात कितीही वाईट प्रसंग आले तरी चांगुलपणा सोडू नये, कारण शेवटी विजय हा नेहमी सत्याचाच होतो. या जगात प्रत्येकाला समान संधी मिळते, पण त्याचा उपयोग प्रत्येकजण वेगळ्या प्रकारे करतो. समुद्र सर्वांसाठी सारखाच असतो, पण काही लोक त्यातून मोती शोधतात, काही मासे पकडतात, तर काही फक्त पाय ओले करून परत येतात. जगही तसेच आहे. संधी सर्वांना मिळतात, पण त्या संधींचा उपयोग कसा करायचा हे प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून असते. जीवनात चांगल्या माणसांचे महत्त्वही खूप मोठे असते. अंधारात चालताना जसा प्रकाश लागतो आणि उन्हात चालताना जशी सावली लागते, तसेच जीवनाच्या प्रवासात चांगल्या माणसांची साथ लागते. परंतु अनेकदा असे दिसते की लोक मृत व्यक्तीला खांदा देण्याला पुण्य समजतात, पण जिवंत असताना एखाद्या दुःखी माणसाला आधार देताना मात्र विचार करतात. हेच जीवनाचे कटू सत्य आहे. स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणे ही मोठी चूक असते. प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्याचे गुण वेगळे असतात. म्हणून दुसऱ्यांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या गुणांवर विश्वास ठेवायला हवा. जगात फुले आणि काटे दोन्ही असतात. जर आपण काट्यांवर लक्ष दिले तर फुलांचे सौंदर्य दिसणार नाही, पण जर फुलांकडे लक्ष दिले तर काट्यांची वेदना कमी जाणवते. तसेच माणसांमध्येही चांगले आणि वाईट दोन्ही गुण असतात. आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष देतो हे महत्त्वाचे असते. वेळ ही माणसाकडे असलेली सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, पण गेलेला वेळ परत येत नाही. म्हणून वेळेचा उपयोग योग्य ठिकाणी करणे आवश्यक आहे.
जीवनात नशीब देव लिहितो असे अनेकांना वाटते, पण खरे तर आपले विचार, आपले निर्णय आणि आपली कर्मेच आपले नशीब तयार करतात. यश मिळवण्यासाठी अनेक मार्ग असतात, पण त्या मार्गावर चालण्याची तयारी असावी लागते. नाती जपणे आणि माणसे जिंकणे ही देखील एक मोठी कला असते. ज्याला कमावलेली नाती जपता येतात, तो माणूस आयुष्यात कधीही हरत नाही. माणसाचा स्वभाव असा असावा की तो राजवाऱ्यातही तितकाच गोड वाटावा आणि झोपडीतही तितकाच गोड वाटावा. म्हणजे परिस्थिती बदलली तरी माणसाची चांगुलपणा बदलू नये. इतर लोक कसेही वागले तरी आपण इतके चांगले वागावे की वाईट माणसालाही आपल्यासारखे वागावेसे वाटावे. जीवनात खरी साथ देणारी माणसे कारणे देत नाहीत, आणि जी लोक सतत कारणे सांगतात ती कधीही साथ देत नाहीत. नशीब जर काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण प्रसंगांपासून होते, आणि जर नशीब काही विलक्षण देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य वाटणाऱ्या गोष्टींपासून होते. म्हणून मित्रांनो, जीवनात अंधार आला तरी घाबरू नका. अंधार हा कायमचा नसतो. योग्य विचार आणि योग्य प्रयत्न हेच त्या अंधारातून बाहेर काढणारे प्रकाश असतात. जो माणूस आपल्या विचारांना सकारात्मक ठेवतो, आपल्या कर्मांना प्रामाणिक ठेवतो आणि कोणत्याही परिस्थितीत चांगुलपणा सोडत नाही, त्याच्या आयुष्यात प्रकाश पुन्हा येतोच. कारण जीवनाचा खरा नियम असा आहे की अंधार कितीही गडद असला तरी एका छोट्याशा दिव्यानेही तो दूर होऊ शकतो.